आजपासून मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू होत आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटीत जरांगे आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत। उपोषणाआधी सरकारकडून कोणी भेटायला आलं नाही असंही जरांगे म्हणाले। सरकारचे मंत्री किंवा आमदार आले असते तर चर्चा केली असती, पण आजपासून मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू होत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात होते। उपोषणाआधी सरकारकडून कोणी भेटायला आलं नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सरकारचे मंत्री किंवा आमदार आले असते तर भेटलो असतो असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर अंतरवाली सराटीमधला हा स्टेज आहे जिथे मनोज जरांगे यांचं उपोषण नेहमी होतं आणि आता सुद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला या स्टेजवरून सुरुवात होते आहे। सकाळी 10ची वेळ आहे उपोषणाला सुरुवात करण्याची। सरकारकडून कोणी भेटायला आलं नाही असं मनोज जरांगे म्हटले। मंत्री किंवा आमदार किंवा सरकारचा कुठलाही प्रतिनिधी आला असता तर त्यांना भेटलो असतो, त्यांच्याशी चर्चा केली असती असंही जरांगे यांनी म्हटलंय। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, संजय सरोदे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। संजय, नक्कीच सौरभ, जरांगे पाटील पुन्हा एकदा आज उपोषणाला बसणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मूळ मागणी आहे। तसेच जो हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल यांचा पण आधार घेऊन मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही जरांगे पाटलांची मागणी आहे। गेले 10 महिने जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत आणि परत एकदा जरांगे पाटील कठोर उपोषण या ठिकाणी करणार आहेत। आपण बघू शकता याच ठिकाणी 10 वाजता जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होईल। सरकारने त्यांना शंभूराज देसाई असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांच्याशी संवाद साधला, त्यांनी उपोषण करू नये अशी विनंती करण्यात आली, परंतु जरांगे पाटील जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा जरांगे पाटील यांची निर्णय आहे। परंतु कुठेतरी आता सरकारने पण पुढाकार घेऊन मराठा समाजाबद्दल किंवा मराठा आरक्षणासंदर्भात विचार केला पाहिजे अशी समाजमानाची पण मागणी आहे। आणि जरांगे पाटील नेहमी उपोषण करून त्यांनाही थकवा जाणवत आहे किंवा तब्येत खालावत आहे, त्यामुळे समाजमानात पण भावना आहे की जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये। परंतु सरकारने कुठेतरी आता माहितीबद्दल